यानंतर आता घेऊयात टॉप 9 घडामोडींचा आढावा। सुरुवात करूयात टॉप 9 राजकीय बातम्यांनी। डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये नगरसेवक रमेश म्हात्रेला दुपारनंतर कल्याणच्या कोर्टात हजर करणार। रमेश म्हात्रेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, म्हात्रेला तातडीने कोर्टात हजर करा, त्याशिवाय निर्णय देणार नाही, कोर्टाचे आदेश। नगरसेवक रमेश म्हात्रेसह डॉक्टरांना मारहाण करणारे 4ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार। म्हात्रेच्या नावावर तब्बल 18 गंभीर गुन्ह्यांची नोंद, तर इतर आरोपींवर सुद्धा हत्येसह मारहाण आणि विनयभंगाच्या प्रकरणात गुन्हे दाखल। नाशिकमधील ठाकरेंचे 10 ते 12 नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला। अनेक नगरसेवकांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका पार पडल्या। प्रभागनिहाय 5 कोटींसह विशेष निधीचं आमिष दिल्याचीही चर्चा। ठाकरेंच्या सेनेतील एका मोठ्या नेत्याच्याही पक्षांतराच्या चर्चा, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, 3 आमदारांसह किशोरी पेडणेकर भेटीला। तर कालच शिंदेंच्या दालनामध्ये शरद पवार आणि शिंदेंमध्ये चर्चा। तर 2 दिवसात 2 भेटींची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत बैठक। अध्यक्षांच्या दालनामध्ये 4ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा। बैठकीला येण्याआधी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांचा एकाच गाडीतनं प्रवास, साधारणतः 30 ते 35 मिनिटं चर्चा। शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ, दरम्यान मात्र ते पक्ष सोडतील की नाही माहिती नाही। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा, ठाकरेंच्या पक्षासारखीच पवारांच्या पक्षाची अवस्था होऊ शकते, असंही भाकीत। पवारांनी फार कष्टानं आपले खासदार निवडून आणले आहेत, मग आता अस्वस्थ होण्याचं कारण काय, राऊतांचा सवाल। तर अस्वस्थ कुणी नसतं, मोदी शहा दबावाचं राजकारण करून असे मासे गळाला लावतात, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर राऊतांचं भाष्य। 2029ला देशात इंडिया आघाडी सत्तेत येणार, राऊतांकडून विश्वास व्यक्त। तर शिंदे आणि पवारांच्या भेटीवर आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या, संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊतांना कोणीतरी चुकीची माहिती दिली, शरद पवार आणि शिंदेंची भेट सहज झाली, शरद पवार आणि एकनाथ शिंदेंमध्ये कुठलीही बैठक नाही, संजय राऊतांच्या नाराजीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। शरद पवारांनी मोठ्या कष्टानं पक्षाची स्थापना केली, ते हयात असताना पवारांच्या पक्षाचे बाप पार्थ पवार तटकरे कसे होऊ शकतात, संजय राऊतांचा हा सवाल। आमचे खासदार कुठेही जाणार नाहीत, पृथ्वीराज चव्हाणांना दुसरी काहीतरी माहिती मिळाली असेल, त्यांना कोण अस्वस्थ वाटलं माहिती नाही, पवारांचे 6 खासदार अस्वस्थ असल्याच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या सेनेचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा, उद्धव ठाकरेंचा सोनम वांगचूक यांच्याशी फोनवरून संवाद, स्वतःची काळजी घेण्याचा ठाकरेंचा वांगचूक यांना सल्ला। मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये गडकरींच्या ताफ्यासमोर 3 व्यक्ती आल्या। मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील शिवगड पुलाजवळची ही घटना। नितीन गडकरींच्या गाड्यांचा वेग सुमारे 120 किलोमीटर प्रति तास होता। पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी दरम्यान 3ही या ठिकाणी व्यक्तींचे जबाबही नोंदवले आहेत। रुपाली चाकणकर यांची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव, भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये बदनामी केल्यानं याचिका दाखल। आशा मिरगे, सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, अंजली दमानी यांसह इतरांचीही नावं, माध्यमांमधून बोलताना बदनामी केल्याचाही दावा। तुळजाभवानी मंदिरामध्ये चीनी कंपनीचे सीसीटीव्ही बसवले, ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांचा हा आरोप। या प्रकाराची एसआयटी चौकशी करा, आमदार कैलास पाटलांची मागणी। मुंबई पालिकेमध्ये भाजपचा आणखी एक नगरसेवक वाढणार, प्रभाग क्रमांक 138 मधील एमआयएमचे नगरसेवक रोशन शेख यांचं सदस्यत्व रद्द। दुसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप उमेदवार आता नगरसेवक होणार। मुंबई महापालिकेतील भाजपची ताकद यामुळे आणखी वाढणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे महापौर सईद इक्बाल यांच्यावर एका व्यक्तीकडून हल्ला करण्याचा प्रयत्न, शेख रफिक असं हल्लेखोराचं नाव। एमएसएफ जवानाच्या सतर्कतेमुळे हल्ल्याचा डाव उधळला। टीटी पेपरफुटी प्रकरणामध्ये आणखी 2 अटकेत, पवन कुमार, अशोक कुमार यादव आणि हरिओम पानू असं आरोपींचं नाव। दरम्यान आरोपींना न्यायालयानं सोमवारपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।